ग्रीष्मातील उकाडा असह्य झालेला असताना पावसाची वर्दी घेऊन येणारे अनेक पक्षी सह्याद्रीच्या कुशीत आसऱ्याला येतात. नवरंगांचा साज परिधान केलेल्या नवरंग पक्षाची साद कानात गुंजू लागते. अशा वेळी इंद्रधनुचे रंग लेऊन पर्जन्य दूतासारखा एक पक्षी कोकणात येऊन धडकतो. माणसाच्या दृश्यपटलातील जवळजवळ सगळेच रंग ल्यालेला सुबक ठेंगणा आणि समोर बसला तर सप्तरंगाची उधळण पेश करणारा हा पक्षी म्हणजे तिबोटी खंड्या. उन्हाचे सावट बाजूला सारणाऱ्या पावसासोबत या पक्षानं जपलेलं नातं म्हणजे स्वतःच्या वंशवाढीचं. पावसाचा संदेश देत येणाऱ्या या पक्षानं आपल्या वंशाची वाढ करताना केलेल्या विविध हालचाली या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. आता तिबोटी खंड्या म्हणजे नेमका कोणता पक्षी याबद्दल निसर्गाची आवड असलेली व निसर्ग भ्रमंती करणारी माणसे सोडली असता इतर सर्वसामान्यांना मात्र माहिती नसेल. डोंगर भागात राहणाऱ्या येथील स्थानिक लोकांना देखील आपल्या परिसरात, घराजवळ, आपल्या परसबागेत, शेतात, रानात पावसाळी येणाऱ्या या सुंदर पक्षाबद्दल फारशी तशी माहिती नसते अथवा या पक्षाचे नाव देखील ठाऊक नसते. श्रीलंका आणि दक्षिण भारतातून रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण कोकणात अगदी मुंबईपर्यंत उन्हाळ्याच्या अखेरीस त्याचे आगमन दरवर्षी होत असते. तिबोटी खंड्या हा किंगफिशर वर्गातील पक्षी. महाराष्ट्रात 7 प्रजातीचे किंगफिशर आढळतात. त्यापैकी किंवा संपूर्ण भारतात सापडणाऱ्या किंगफिशर प्रजातीमधील हा सर्वात लहान आकाराचा पक्षी. या पक्षाच्या पायाला 3 बोटं असतात म्हणून त्याला मराठीत तिबोटी खंड्या म्हटलं जातं. पश्चिम घाटाचा रहिवासी असणारा हा पक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच स्थानिक स्वरूपाचे स्थलांतर करतो. पानझडी किंवा सदाहरित जंगलांमधील नद्या, नाले, छोटे ओहोळ आणि तलावांचा प्रदेश ही त्याच्या आवडीची ठिकाणं. पावसाच्या पहिल्या सरी बरसेपर्यंत नर तिबोटी खंड्या मादीच्या मागे मागे फिरत असतो. तिला आवाज देत असतो. एकदा का पाऊस सुरू झाला की त्यांच्या प्रणय क्रीडा सुरू होतात. मादीला रिझवण्यासाठी नर तिला वेगवेगळे खाद्य भेट स्वरूपात देतो. या भेटीत छोटे सरडे, कोळी, खेकडे असे नाना विविध प्रकार समाविष्ट असतात. मादीचा अबोल होकार आल्यानंतर त्यांचं मिलन होतं. यांमध्ये नर मादी अगदी सारखेच दिसून येतात. पिवळसर नारंगी रंगाची चोच, चमकदार निळसर पंख आणि काळी पाठ, तसेच चमकदार गुलाबी शेपटी व मानेपासून केशरी पिवळसर अंग. गेल्या एका दशकात या तिबोटी पक्षाने अगदी भारतभर लोकप्रियता मिळवली असून असा पक्षी पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक, पर्यटक कोकणात येत असतात. सगळेच किंगफिशर हे जमीन खोदून त्यात घरटं तयार करतात. मिलनानंतर तिबोटी खंड्याची जोडी एकत्र मिळून ओढा किंवा नाल्याच्या ठिकाणी आपलं बीळ खणायला सुरुवात करते. 3 ते 9 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर साधारण 150 ते 250 मिलीमीटर लांबीचं घरटं तयार होतं. हे घरटं वरच्या दिशेने इन्क्लाइन झालेलं आढळतं. यामुळे पावसाचं पाणी बिळात शिरण्याची शक्यता फार कमी असते. अंडी उबवण्याची क्रिया नर आणि मादी हे एकत्र मिळून मात्र आलटून पालटून करतात. साधारण 20 दिवसांच्या अंडी उबवण्याच्या काळानंतर पिल्लं अंड्याबाहेर येतात. 9व्या दिवशी ही पिल्लं डोळे उघडतात. या दरम्यानच्या काळात त्यांचे मायबाप सातत्याने त्यांना खाऊ घालण्याचं काम करतात. जशी पिल्लं मोठी होतात तसा या खाद्याचा आकार सुद्धा वाढतो. साधारण 20 दिवस पिल्लांना खाऊ घालण्याचा हा कार्यक्रम सुरू असतो. त्यानंतर
पिल्लं घरट्याबाहेर येतात आणि समोर असलेल्या फांदीवर बसून राहतात. त्या ठिकाणीही त्यांना भरवण्याचं काम हे मायबाप मिळून करत असतात. काही दिवस आई वडिलांसोबत थांबून ही पिल्लं भुरकण उडून जातात. मात्र साधारण 4 ते 5 पिल्लांपैकी 2च पिल्लं जगतात. काही वेळा पडलेला अतिपाऊस, त्यामुळे बिळात शिरलेलं पाणी, भूस्खलन, शिकाऱ्यांचा हल्ला अशा अनेक कारणाने तिबोटी खंड्याची वीण पूर्ण होत नाही. स्थानिक आदिवासी भाषेत या पक्षाला घना किंवा धिंडा असे देखील नाव आहे. आणि किंगफिशर म्हटलं की आपल्या सगळ्यांना वाटत असेल की हा पक्षी इतर सर्व खंड्या पक्ष्यांप्रमाणे मासे खात असेल. परंतु हा तिबोटी खंड्या मुख्यतः जंगलांमध्ये बेडूक, छोटे खेकडे, पालीसरडे आणि कीटक खात असतो. मासे पकडून खाताना तो फार क्वचित नजरेस पडतो. पावसाळा संपल्यानंतर हा तिबोटी खंड्या जंगलांच्या किंवा झाडीच्या भागांमध्ये आत जात असावा असा अंदाज आहे. परंतु याचा अजूनही अभ्यास होणं गरजेचं आहे. असा सप्तरंगाची उधळण करणारा हा पक्षी गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलाय. या पक्षाला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आलंय. इतर पक्ष्यांप्रमाणेच या पक्षालाही अनेक धोके आहेत. अशा परिस्थितीतही या पर्जन्यदूताच्या वर्दीची साथ दरवर्षी कानी पडो हीच अपेक्षा.